आज एवढं वर्षानंतर परत शाळेत आलो, कसं वाटलं काय? हो खूप छान वाटतं. पूर्ण जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्यात आता. सगळ्या मैत्रिणी बघून आम्हाला पण आनंद होतोय, उत्साही झालोय आणि परत एकदा भेटू अशी आमची इच्छा आहे. बघू काय होतं पुढे. तुम्ही आउट ऑफ इंडियाहून ह्या कार्यक्रमासाठी आलात? हो, खास या कामासाठी आलो मी. कसं हे सगळं नियोजन केलं? आमचं प्लॅनिंग होतं आधीपासूनच. आम्ही 2 महिन्याआधी आमचं पण असं एक छोटंसं गेट टुगेदर झालं होतं आणि मग आम्ही असं डिसाईड केलं की आपण सगळा मोठा ग्रुप बनवू आणि सगळ्यांना घेऊन येऊ. त्याप्रमाणे नियोजन केलं. ॲडमिन आम्ही श्रीकांतला ठरवलं होतं, ऑलरेडी ॲडमिन होता व्हॉट्सअपचा, त्याला प्रोग्रामचा पण ॲडमिन देऊन टाकलं आणि बाळू सोमानीने बाकी सगळी तयारी. आज आम्हाला या शाळेत जे क्षण आम्ही घालवले, त्या शाळेतला गणवेश आजी आम्हाला चॉकलेटी चड्डी पांढरा शर्ट आठवतून अजून अशा आम्हाला प्रत्येक एक क्षण लहानपणी जे या जागेवर आम्ही जेवण करायचं, या जागेवर आम्ही प्रार्थनेला उशिरून आले की देशपांडे सरची छडी खायचं, छडी लागे छमछम विद्या आहे घमघम, ते पंढरीनाथ जाधव सर मुख्याध्यापक इथून केस धरून बुक्की घालायचं, हे प्रत्येक गोष्टी आठवतात आणि त्यांच्या या आचरणामुळे आज आम्ही आमच्या क्षेत्रात जिथंपर्यंत पोहोचलो ते सर्व त्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे. मी नागनाथ बिराजदार 1992ला 10वीचा विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये होतो. हे सर्व मित्रमैत्रिणी आज जमलेले आहेत या ठिकाणी. आज आम्हाला त्यावेळचे अनेक वर्षापूर्वी म्हणजे जवळपास 33 वर्ष झालं, त्यानंतर आम्ही आज इथे एकत्र जमलेलो आहोत. खूप वर्षानंतर आता छडी खायची इच्छा आहे. ती छडी लागली काय म्हणतात ते, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. सर, एवढे सगळ्यांना एकत्र आणलात, त्याच्यामध्ये किती दिवसाचा प्लॅनिंग होता आणि तुमचे एक मित्र आउट ऑफ इंडियाहून आले, हे फिलिंग कसं आहे सगळं? आमचा मागल्या असं 1992ची 10वी झाल्यानंतर आमचं एक जिवलग फाउंडेशन म्हणून एक म्हणजे आमचं एक फाउंडेशन तयार झालं होतं. त्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याला भेटतच होतो. त्यानंतर गेट टुगेदर म्हणजे 10वीच्या बॅचचा पूर्ण गेट टुगेदर करायचा. ते जिवलग फाउंडेशनमध्ये काही आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं, पण ज्यांची इच्छा होती ते आले आणि बाकीच्या लोकांची सगळ्यांची इच्छा होती की 1992च्या 10वीचा हा म्हणजे गेट टुगेदर व्हावा. त्यानिमित्ताने एक दुसऱ्याला भेटू आणि आपण काहीतरी करू. त्या अनुषंगाने आम्ही एका लग्न समारंभामध्ये आमचे काही मित्रमंडळी मैत्रिणी भेटल्या, त्याने आग्रह धरला की आपण एक गेट टुगेदर करू. मागल्या 2 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण तयारी केली व हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार पडतोय. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. सुंदर गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. भारत माता के जय, भारत माता के जय, भारत माता के जय. माझी शाळा मला आजही आठवे.